हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचा लाडका बनी आणि आज मी घेऊन आले तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक छानशी गोष्ट. लक्ष द्या. एका गावामध्ये एक आजीबाई राहत होती. तिने तिच्या घराच्या आजूबाजूला छान छान झाडं लावली होती आणि तिचं जे गाव होतं त्या गावाच्या जवळच एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये सगळे हिंस्त्र प्राणी राहत होते. हिंस्त्र प्राणी म्हणजे शिकार करणारे प्राणी. सगळे प्राणी राहत होते आणि त्या गावामध्ये सगळे लोक राहत होते आणि त्या आजीने छान छान झाडं लावली होती आणि या छान छान झाडांमध्ये एक बोराचं झाड होतं. बोरं तर माहिती आहेत सगळ्यांना आवडतात की नाही. तर त्या आंबट आंबट बोरांचं तिने झाड लावलं होतं आणि त्या झाडाची रोज रात्री ती बोरं अशी छान पडायची आणि सकाळी ती आजी एक एक बोर वेचून पाटी भरून गावामध्ये जायची आणि ती सगळी बोरं विकून छान पैसे कमवायची आजी आणि त्या पैशांनी ती रोजची रोजी रोटी तिची कमवायची. रोज ती त्याच्यातून पोळी भाकरी आणि भाजी तिची सुटायची. अशा पद्धतीने रोजचा दिनक्रम तिचा चालला होता. मात्र एके दिवशी काय झालं, ती नेहमीप्रमाणे रात्री झोपी गेली आणि रात्री ती सगळी बोरं अशी पडत होती आणि त्याच रात्री जंगलातून एक कोल्हा तिथे आला आणि तो कोल्हा ती सगळी बोरं खाऊन निघून गेला. सकाळी आजी उठली आणि बघते तो काय, एकही बोर तिथे नव्हतं. आजीला वाटलं चला जाऊ द्या, खाल्लं असेल कोणीतरी, पण तसं नव्हतं. तुम्हाला तर माहितीये ते बोरं कोणी खाल्ली होती ते. बघा मुलांनो, अशा रीतीने दुसऱ्या दिवशीही तेच झालं. सगळी छान बोरं तिथे छान सांडली आणि तो कोल्हा असा आला आणि त्याने सगळी बोरं खाऊन निघून गेला. आजीला आश्चर्य वाटलं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, रोज आपलं तेच चाललंय. आजीने मात्र ठरवलं, आता 100% हे माझे बोरं कोणीतरी चोरी करतंय आणि हा चोर मात्र मी आता पकडणार. अशा पद्धतीने आजीने त्या रात्री ठरवलं. तिने जाऊन झोपण्याचं नाटक केलं आणि त्या कोल्ह्याला वाटलं आजीबाई तर झोपल्यात आणि आजीबाई खिडकीतून हळूच बघत होती की रात्री झाडापाशी कोण येतंय आणि कोण तिची बोरं खाऊन जातंय. तो कोल्हा आला. त्याने इकडे तिकडे सगळीकडे बघितलं आणि ती बोरं एक एक करून खायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने तो बोरं खाऊन निघून गेला. आजीला हे तर कळलं की चोर कोण आहे. तर आजीने दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ठरवलं की आपण आता ह्या चोराला अद्दल घडवायची. आणि मग दुसऱ्या दिवशी आजीने पुन्हा एकदा झोपेचं नाटक केलं आणि तो कोल्हा पुन्हा एकदा तिथे आला आणि त्याने ती सगळी बोरं खाल्ली आणि त्याची एक सवय मात्र घाणेरडी होती. तो रोज ती बोरं खाल्ली की आजीच्या ओट्यावरती शिशी करून निघून जायचा आणि मग त्या आजीला फार संताप झाला. मग आजीने काय आयडिया केली त्या दिवशी की हा इथे शिशी करायला बसतो ना, आज ह्याला मी अद्दल घडवते. त्या दिवशी आजीने तिचा घरातला पोळीचा तवा गरम केला एकदम आणि तो तवा तिने हळूच दाराच्या बाहेर आणून ठेवला आणि ज्या वेळेला त्या कोल्ह्याची बोरं खाऊन झाली तो कोल्हा आला आणि जाऊन त्या तव्यावरती बसला. मोठमोठ्याने ओरडू लागलो. त्याला फार चटके बसले आणि त्याला चांगलीच अद्दल घडली. बघा मुलांनो, म्हणून लक्षात ठेवायचं, कधीही चोरी करणं वाईट आहे. कधीही चोरी करायची नाही. बाय बाय. कधीही चोरी करू नका. चोरी करणे चुकीचे आहे.